हॅलो, मी सोनूची आई बोलतेय. सोनू आहे का तुझ्याकडे? नाही का? तुला माहित आहे का ती कोणाकडे असेल? नाही नाही, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. फक्त तिला घरी यायला उशीर झाला होता ना, म्हणून विचारलं. तू माझं एक काम करतेस का? तुला तिचे सगळे मित्रमैत्रिणी माहित आहेत ना, तू एकदा त्यांना फोन करून विचार ना त्यांच्याकडे सोनू गेली आहे का. हो प्लीज विचार ना. आणखी काही मित्रमैत्रिणी माहित असेल तर त्यांनाही विचार, त्यांच्याकडे सोनू आली आहे का. हो थँक्यू. हॅलो, मी सोनूची आई बोलतेय. सोनू आली आहे का तुझ्याकडे? नाही आली का? नाही नाही, ती घरी आली नाही ना, म्हणून सहजच फोन केला. ओके. सोनू कुठल्याच मित्रमैत्रिणीकडे गेली नाहीये. कुठे गेली असेल ही? मला असं घरात बसून चालणार नाही. मला तिला शोधायला गेलंच पाहिजे. सारिका ताई, सारिका ताई, बोला ना. सारिका ताई, तुम्ही माझ्या सोनूला पाहिलेत का? कुठे? मी लग्नासाठी बाहेर जात होते ना, तेव्हा ती घरात होती. आल्यापासून तिचा पत्ताच नाही हो. तुम्ही कुठे जाताना पाहिलं का तिला? नाही हो. तुम्ही तिच्या मित्रमैत्रिणींना विचारलं का? तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून झालं, कुठेच काहीच पत्ता नाहीये तिचा. सुरेखा काकी, पुआ ना. तुम्ही आमच्या सोनूला पाहिलेत का कुठे? नाही हो. काय झालं? अहो ती घरात नाही हो. तिचा कुठेच पत्ता नाहीये. ती घर सोडून निघून गेली वाटतं. मधुवहिनी, तुमच्यात काही भांडण झाले का? आई बोलायला जाता मला कसं तरी वाटतंय. तू कायम मला धाकात ठेवलंस, माझ्यावर संशय घेत राहिलीस, माझ्यावर अविश्वास दाखवलास. मी काही चूक न करताना माझं लग्न करायला निघालेलीस. हे काय केलं डॉक्टर तुम्ही? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, त्यांच्या जमिनीचा व्यवहार कारण त्यांचा विषय सोडून द्या. माणसं मारायची लय हौस आली आहे ना तुम्हाला. किडे मुंगी मारल्यागत माणसं मारताय तुम्ही. अहो त्या बिचारीला मारायची काय गरज होती का? गरज होती डिंपल, तिलाच मारायची खूप घाई झाली होती. तिला मारायची घाई झाली नव्हती, तुम्हाला माणसं मारायची लय घाई झालेली असती. डिंपल तुला माहिती आहे ना, मला कुठलाच पुरावा मागे ठेवायला आवडत नाही. या बायकांना माझ्याशी लग्न करायचं असतं, माझ्याबरोबर संसार करायचा असतो, पळून जायचं असतं माझ्यासोबत. काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? म्हणजे तुम्ही मला पण. तू काळजी करू नकोस, तुझा विषय वेगळा आहे. पण मी तुमची खरी बायको नाही हे तुम्हाला आधीच सांगतेय. मी म्हणून तर तू जिवंतच डिंपल. ही बघ, हिचं प्रेम होतं माझ्यावर. नाही असं, माझंही प्रेम होतं तिच्यावर, पण हिला लग्न करायचं होतं माझ्या बरोबर. आता हिचं वय काय? कॉलेजला जाण्याचं वय, शिकण्याचं वय. गप शिकायचं ना, पण नाही, लग्न करायचं होतं हिला. खूप समजावून सांगितलं प्रेमानं, पण प्रेमाची भाषा कळेल तर ना. मग माझ्यासारख्या साध्या भोळ्या सरळ माणसाला असं काहीतरी करावं लागतं. आता तू अशी बघू नकोस, हे काय पहिल्यांदा घडलं नाही तुझ्या बरोबर. तर विचार कर हिच्या बॉडीची कशी विल्हेवाट लावायची. मी काय सांगू ते तुमचं तुम्ही बघून घ्या. डिंपल, हिची जमीन तुझ्या नावावर आहे आणि मी तुझा पार्टनर कम नवरा आहे. त्यामुळे तू माझी मदत करणं हे तुझं कर्तव्यच. सगळं गाव झोपल्यानंतर आजच रात्रीचं काहीतरी करावं लागणार आहे. ठीक आहे, मग
कामाला लाग. तुम्हाला माझी सोनू दिसली का हो कुठे? ही बघा, हिला पाहिलेत का तुम्ही? नाही हो. हो दादा, तुम्हाला माझी सोनू दिसली का हो कुठे? हा तिचा फोटो आहे. ही हरवली हो. तुम्हाला दिसली का ही? आता हरवली ना ती. आता इथे तिथं हुडकण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जावा. तुम्हाला माझी सोनू दिसली का हो कुठे? ही बघा, ही माझी मुलगी आहे. हिला पाहिलेत का तुम्ही? नाही हो, नाही बघितलेलं. कोणीच नाही पाहिलं, कोणालाच नाही दिसली. मग ही गेली कुठे? डॉक्टर हे चुकीचं वागताय तुम्ही. अहो, लहान पोरगी होती ती. तिला सांगून कटवलं असतं ना तरी चाललं असतं. सजीव घ्यायची गरज नव्हती. डिंपल, तुला एक गोष्ट चांगलीच माहिती. मी गरज असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. ही जर का जगली असती तर पुढे जाऊन तिने अडचण निर्माण केली असती. त्या अडचणीमुळे मी सापडलो असतो आणि माझ्यामुळे तू वाचली नसतीस. त्यामुळे तू असं समज, हिला मारून मी तुला वाचवलंय. डॉक्टर, मला कधी कधी या गरिबीचा इतका राग येतो ना. माझ्याकडे जर पैसा असता ना तर तुमच्यासारख्या माणसाच्या नादाला पण लागले नसते आणि असं काय करायची येळ पण आली नसती माझ्यावर. आपण तुझ्या गरिबीवर नंतर बोलूयात का? आधी हिच्या डेड बॉडीचं बघूयात काय करायचं. आता ही घरी नाहीये म्हणजे मधू अख्ख्या गावात शोधत असणार. अर्थात ही गावातही सापडणार नाही. ती 100% वाड्यावर येणार. ती इथे येण्याच्या आधी या बॉडीचं काहीतरी केलं पाहिजे. लोक लग्नाच्या पहिल्या रात्री काय काय करतात आणि मला काय करावं लागतंय. डिंपल, मी काय म्हणतोय तिकडे लक्ष दे. मी खाली जातो, कोणी जागा आहे की नाही याचा अंदाज घेऊन येतो. अहो, तुम्हाला काय वाटतंय का? आज माझ्या लेकीचं लगीन झालंय. आज त्यांची पहिली रात आहे आणि तुम्ही डॉक्टरांना बोलवायला सांगताय वय? ती काय नाही, तुम्ही जावा आहेत ना, सकाळी या. मला मान्य आहे हो तुमचं सगळं, पण माझी सोनू हरवली आहे हो. तिला मी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडत नाहीये. मला डॉक्टरच मदत करू शकतात. टोन्या, तुला सांगितलं होतं ना कुर्ता काढून ये म्हणून. अग मम्मी, तू म्हणली की लेंगा मोळतोय म्हणून मी लेंगा काढला. आता मी कुर्ता नाही काढणार. मग आता मी बोंगळा पडेल ना. अरे तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवता का? मी हात जोडते तुमच्या समोर. डॉक्टर, मधू मॅडम आल्यात वाटतं. त्या जवळ आल्या आणि त्यांनी हिला पाहिलं तर. ही बघा, हातापाया पडू नका. आणि तुम्हाला कळत नाही का पोरीवर लक्ष द्यायचं असते? ती जावा आहेत ना, येईल ती. बघा बाया, नाही तर त्या बाय भुलवानीच काहीतरी केलं असेल. आत्या, उगाच काय बी बोलू नका. हा, मी ऐकून घेणार नाही जावयाबद्दल, आधी सांगते या. मला फक्त एकदा डॉक्टरांना भेटू द्या. एकदा हे सगळे त्यांच्या कानावर घालू दे. कुणास ठाऊक डॉक्टरांना सांगून गेली असेल तर ती खूप छान मैत्री आहे हो त्यांच्यात. मैत्रीच होती ना फक्त. अक्का, उगाच तोंडाला येईल ती बोलू नका. ए बाया, मी काय बोलले तवा? आई बघ की गो, मी कधीतरी काय बोलते का? तुम्ही काय बोलला नसताल ना तरी मला कळतं तुम्हाला काय बोलायचंय ती. आणि तुम्ही जा आहेत ना, सकाळी या. नका हो असं वागू. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही पण एका मुलीची आई आहात. माझी परिस्थिती समजू शकता. डॉक्टरांशिवाय कोणीच माझी मदत करू शकणार नाही. मला माझी सोनू हवी आहे हो. अहो मॅडम, तुम्ही पोलिसाकडे का नाही जात? अहो, ते लगेच सोडतील तुमच्या मुलीला. पोलिसात नको वाटतं. तिला पोलीस शोधतात हे तिला जर कळलं आणि त्यांच्या प्रश्नांना घाबरून जर ती घरी परत आलीच नाही तर मी काय करू? पण डॉक्टरांचं तसं नाहीये. ती डॉक्टरांना सगळं सांगते. त्यांना नक्की माहित असेल सोनू कुठे गेली आहे ते. अहो, तुमचं काय मी इंदून नाचल्यात होय? मी आधीपासूनच सांगत होती की त्याच्यापासून लांब राहा, पण नाही. घ्या आता गोंधून. मला नाही वाटत तुमची पोरगी घावल म्हणून. त्या बाय भुलवानीच काहीतरी केलं असेल तिला. अहो, आत्या, उगाच काय बी बोलू नका आणि लोकांच्या मनात काय बी भरवू नका. तुम्हाला बी येड्याचं झटकं यायला लागलेत का? माझं जावई आहे ते. जावयाबद्दल काय वाईट ऐकून घेणार नाही. बाबू, तुझ्या बायकोला सांगा आवाज लय वाढवायचा नाही म्हणून, नाही तर मी वाड्याच्या बाहेर काढीन. बाग
कड आहे तू ह्यांना ना वाड्याच्या बाहेरच काढ. लय मात चढलाय ह्यांना. आणि वाड्याच्या बाहेर काढ आणि हा वाडा माझ्या नावावर लगेच करून टाक. येतेच मी. अरे देवा, झालं यांचं परत सुरू. डॉक्टर लवकरात लवकर काहीतरी करा. का त्या मधू मॅडम वर यायची ही बॉडी बघायची वाट बघताय तुम्ही? एक काम करतो, मी खाली जातो, मधूला बोलण्यात गुंतवून ठेवतो. तू वाड्याच्या मागच्या बाजूने बाहेर पड आणि बॉडी बाहेर घेऊन जा. मी एकटी? डिंपल, दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. आणि कुठे घेऊन जाशील? मला काय माहिती. डिंपल कधीतरी डोकं झालं स्वतःच. एक काम कर, नदीवर घेऊन जा. तिथे आता कोणी नसेल, तिकडे तिची विल्हेवाट लाव. डिंपल, जमेल ना तुला हे? डॉक्टर मला लय भ्या वाटतंय. अहो आजच माझं लग्न झालं आणि तुम्ही असलं काम सांगताय मला? डिंपल, पैसे पाहिजेत ना तुला? पैसे असेच नाही मिळत. त्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. बॉडी घेऊन बाहेर पड. डॉक्टर, हे एकटीनं जमणार नाही मला. अहो दिवसभर ही नऊवारी हे दागिने सांभाळून नाकी नऊ आलंय माझ्या. आणि आता हिची बॉडी सांभाळू. एक काम करू, आपण दोघं पण जाऊ. डिंपल, हवं तर कपडे चेंज कर, पण हे काम तुला एकटीलाच करावं लागेल. हे बघ, तुझ्या घरातले इमोशनल आहेत. इमोशनल होऊन मधुला इथे घेऊन येतील आणि मला कुठलीही रिस्क नको. मी खाली जातो, मधुला अडकवतो. मी गेल्यानंतर थोड्या वेळात बाहेर पड. आईच्या जाचाला कंटाळून मुलीने केली आत्महत्या. वाईट झालं. हो डॉक्टर, हे काय बडबडताय तुम्ही? आत्महत्या वाटली पाहिजे, हे तिच्या शेजारी ठेव आणि लवकर खाली. काय भया डॉक्टर, केवढी घाबरली मी. असं काय चोरागत येत आहे हो? चोरासारखं मी येत होतो का तुम्ही येत होत्या? मी नाही नाही नाही. ते कसं आहे डॉक्टर, तुमच्या लग्नाची पहिली रात आहे ना, म्हणून मी बघायला नाही, आपलं तुमची झोप डिस्टर्ब व्हायला नको ना, म्हणून मी हळूहळू हळूहळू येत होते. चला खाली. काय? खाली चला. होय. मला विचारशील ना तर काय उपयोग व्हायचा नाही त्याशी बोलून. तुम्ही ना त्याच्या नादाला लागायच्या आधीच तुम्हाला अक्कल यायला पाहिजे होती. काय बाया, ही माणसं पण आहे ना, गोचडे चिकटल्या ग त्याला चिकटतात. आव काय आव जरा काय झालं की आव काय करणार आहे ग तो मला? अगं मला तो झालाय का मी त्याला झाली आहे ग? घ्या तिकडे गोंधून, काय करायचंय ते करा. मला प्लीज एकदा डॉक्टरांना भेटू द्या. काय झालं? आला हो बाय भलव्या. मधु मॅडम, काय झालं? तुम्ही एवढ्या रात्री इथे? माझी सोनू घरी नाहीये हो. सोनू कुठे गेलीये? सापडत नाहीये. अहो, मग कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली असेल. फोन करून बघा तिला. मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला, पण ती कुठेच नाहीये. मला खूप भीती वाटते हो. तुम्हाला माहिती आहे का ती कुठे गेलीये? अहो, मला कशी माहिती असणार? म्हणजे माझं काही बोलणंच नाही झालंय. मला माझी सोनू पाहिजे हो. मला माझी सोनू पाहिजे. मधु मॅडम, तुम्ही असा त्रास करून घेऊ नका. तुम्ही सावरा बरं स्वतःला. काही झालं तरी सोनूला शोधून काढूयाच आपण. अहो डॉक्टर, आज तुमचं लगीन झालंय, निदान आज तरी. अहो, अडलेल्या नडलेल्या लोकांची मदत करणं हेच माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि यासाठीच मी गावात आलोय ना. उगाच नाही गावातले लोक मला देव माणूस म्हणत. आता जर का मी यांची मदत नाही केली तर कंगणी बाबा नाराज होतील, कोपतील माझ्यावर. मग माझा सुखाचा संसार तरी कसा होईल? मी हे सगळं डिंपलच्या सुखासाठीच करतोय ना. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी नाही करत यांची मदत. नाही नाही डॉक्टर, तुम्ही काय पाहिजे ती मदत करा ह्यांना. आमची काय हरकत नाही. ही आजी ही तर काय करते? कोण आहे रे? कोण आहे इथं? या आजीला कळलं ना मी तर बोडी संघ आहे तर माझं काय खरं नाही.
ए आजे, अगं आजी इकडे काय करतेस? चल तिकडे. अरे तिथं काय गटोळ पुरलंय वे ते उकराय बोलावतीस मला? अगं आजी, डॉक्टरांना आताच गावात फोन लावलाय आणि माणसासनी बोलून घेतले. तू चल लवकर. आता काय ही चल चल. बजा, बरं झालं तू माझ्या एका फोनवर आलास. हो आहे का डॉक्टर? अहो तुम्ही आमचं देव माणूस आहेत. हा, तुमच्या हाकेला धावून नाही यायचं तर कोणीच हाकेला धावून जायचंय? नाही नाही, बोला की काय झालं? अरे या मधू मॅडम यांची मुलगी ना सोनू, ती घरी नाहीये. बहुतेक हरवली आहे वाटतं ती. हरवली? हो, आता आपल्या सगळ्यांना मिळून तिला शोधायचंय. सगळ्या वस्त्या, सगळ्या आळ्या, सगळ्या गल्ल्या पालत्या का? तो नाही बघा एका फुकीतच. आम्ही रातभर गस्त घालतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही शोधून काढू. आज या ठिकाणी ऍज ए सरपंच आम्ही जाहीर करतो की त्या मुलीला आम्ही शोधणार. हो सरपंच, अहो तुम्ही जरा थांबा की. डॉक्टर तुम्ही सांगा काय करायचं, कसं करायचं? हो, एक काम करा, दोघांचे गट करा, गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जा आणि शोधून काढा. काहीही करून सोनू आज आपल्याला सापडलीच पाहिजे. होय चालते की. आप्पा तू आण घेऊ घ्या. तुम्ही का नाही इनावाड्यात जा, आपण दोघं मुलांचीच जाऊ. सरपंच तुम्ही आण टोण्या, आम्ही गावात जातो. चला कामाला लागा आणि कोणालाही सोनू सापडली की लगेच मला फोन करा. अरे आपलं काय, आपण कुठे जायचं हुडकायला? अरे आपण नदीवर जाऊन ह्यांच्या याला ही करू की. हे म्हणजे अरे आपण नदीवर जाऊन ह्यांच्या मुलीला शोधू. मग असं नीट बोलत जा ना. हो, नदीवर नाही शोधलं मी. आम्ही जाऊन शोधतो की. चल रे. अरे विंचा ऐक, मी काय हे दोघे नदीवर पोचण्याच्या आधी मला डिंपलला सावध केलं पाहिजे. मधू मॅडम तुम्ही इथेच थांबा. मंगलताई मधू मॅडमला आत घेऊन जा. होय, मी आहे मागे शोधतो. चला मॅडम. आहे चल बाया, अजून काय काय ह्या वाड्यात खिरं बघायला मिळणार आहे काय माहिती. अजून काय बघायच्या आधी तू आपला वाडा माझ्या नावावर करायचा विचार कर. चल, तुम्ही म्हणलंच अजून ही जी गाडी कशी मुद्द्यावर आली नाही ती राहू दे. डिंपल कशी नाही पोचली अजून? तिला म्हटलं तर डेड बॉडी घेऊन येतेच. केवढा वेळ लागतो तिला? इंच्या ती पोरगी नदीवर घावल करा आपल्याला. याच ही अरे तुला विचारतोय, ती पोरगी नदीवर घावल का आपल्याला? अरे का नाही गावणार, तुला सांगतो. मागच्या वेळी नदीवर ही झाली होती म्हणजे एक बॉडी नदीवर गावली होती. आणि मला तर असं वाटतंय ही पोरगी बी तर कुठं ना कुठं गावलं बघ. चल मग खाली नदीकडे जाऊ. अरे जरा मला हे खाऊ दे. हे खाऊ दे म्हणजे दम खाऊ दे जरा. चल जाऊया. थांब जरा.